श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ सर्वांना. तर स्वामींनी तुम्हाला माहितीच आहे की 26 एप्रिल 2025 रोजी स्वामींची पुण्यतिथी आहे आणि चैत्र वैद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थानी दुपारी आपला अवतार कार्य जो आहे तो स्वामींनी संपवला होता. तर त्यासाठी 6 तारखेपासून तुम्हाला सेवा करायच्या होत्या. मी 6 तारखेपासून चालू केलेली आहे. तर नाही जमत असेल आता 7 तारखेपासून केली तरी चालते, किंवा तुम्ही 11 दिवसाची, 5 दिवसाची, 4 दिवसाची, 2 दिवसाची, 1 दिवसाची, तुम्हाला जसं शक्य होईल तशी तुम्ही सेवा करू शकतात. का तर जर तुमच्या घरामध्ये खूप जास्त संकट येत असतील, त्यानंतर काही अडचणी चालू असतील, जर पैशांचा प्रॉब्लेम असेल किंवा मुलांच्या शिक्षणाचा प्रॉब्लेम असेल, तर कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही सेवा करू शकतात. त्यामुळे तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रकट दिन होता आणि पुढच्या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये जे आहे ते पुण्यतिथी आहे. तर हे जे आहे ते 2 महिने खूप जास्त भाग्यशाली असतात आणि त्यामध्ये केलेल्या सेवा ह्या भरपूर फलदायी असतात. तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकतात, तर पारायण करू शकतात. संकल्पयुक्त किंवा न संकल्प करता सुद्धा तुम्ही करू शकतात. संकल्पयुक्त केले तर त्याला नियम व अटी असतात, की न संकल्प करता जर केले तर त्याला कोणताही नियम किंवा अटी नाही, फक्त तुम्ही नॉनव्हेज बंद करायचं. तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकतात की दररोज जे आहे ते हळदीचं लेपन उंबरट्यावरती करायचं, जेणेकरून जी निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये भरलेली असेल, खूप सारे फायदे मी कॅप्शनमध्ये ते टाकलेले आहेत. तर जे पण आपल्या अडचणी आहेत, जी निगेटिव्ह शक्ती आपल्या घरावरती अफेक्ट झालेली आहेत किंवा दूरदृष्टी लागलेली आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नाहीशा होतात. तर रोज आपल्याला न चुकता हळदीचं लेपन करायचंच आहे. त्यानंतर स्वामी महाराजांचे जे आहे ते नामस्मरण करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही 1 माळी जप करू शकतात, 11 माळी जप करू शकतात, 5 माळी, 4 माळी, तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही करू शकतात. आणि तुम्हाला जर पॉसिबल नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून सुद्धा ऐकू शकतात. त्यामध्ये पण फक्त कंटिन्युअसली नामस्मरण करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही बघा, आता एका दिवशी 3 किंवा एका दिवशी 7 किंवा एका दिवशी पूर्ण 21 असं तुम्ही हे करू शकतात पारायण. आता एक पारायण म्हणजे पूर्ण 21 अध्याय, मग तुम्ही एका दिवशी पूर्ण 21 अध्याय वाचू शकता. आता माझं प्रेग्नेन्सीमुळे 21 पूर्ण एका दिवशी वाचू नाही शकत, त्यामुळे मी 3 अध्याय वाचते. तर 3 अध्याय जे आहे ते मी 1 वाजता लाईव्ह स्टार्ट करत असते यूट्यूबवरती. तर लाईव्हमध्ये 3 अध्याय पूर्ण तुम्ही तेव्हा पण ऐकू शकतात. 1 वाजता डायरेक्टली लावून ठेवू शकतात आणि ऐकू शकतात नामस्मरण आणि 3 अध्याय. त्यामध्ये आता बघा, स्वामींना तुमच्या ज्या पण अडचणी असतील किंवा जे पण काही चांगलं केलं असेल त्याबद्दल तुम्ही पत्र लिहून ते सुद्धा स्वामींना अर्पण करू शकतात, जेणेकरून खूप जास्त पॉझिटिव्हिटी जे काय आपल्याला भेटलं आहे आपण ते सगळं आठवून त्यामध्ये लिहून पूर्ण पॉझिटिव्हिटी आपल्या अंगामध्ये येते. तर हे तुम्ही करू शकता. त्यानंतर फक्त तुम्हाला नामस्मरण आणि पारायण काही करून वाचायचं आहे. तर मी संकल्पयुक्त केलेला आहे, त्यामुळे संकल्प काय केला आहे तो पूर्ण झाल्यावर नक्की मी तुम्हाला सांगेल. बाकी काही जर तुमच्या कमेंट्स असतील तर तुम्ही करू शकतात. फक्त 1 वाजता लाईव्ह स्ट्रीमिंग आपल्या यूट्यूब चॅनलवरती होते. तर त्यामध्ये तुम्ही 3 अध्याय आणि तुमचे 2-3 माळी जप हा होऊन जाऊ शकतो. त्यामुळे विसरू नका की 1 वाजता तुम्ही लाईव्ह जॉईंट करा. तुमच्या सगळ्यांच्या लाईफमधील ज्या अडचणी असतील, जे पैशाच्या काही प्रॉब्लेम्स असतील, घरामध्ये काही अडचणी असतील, मुलांच्या शिक्षणामध्ये काही अडचणी असतील, तर सगळ्या दूर होत अशीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते तुमच्यासाठी. तर बघा,